नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की दिलेला डाटा किंवा दिलेल्या कॉलममधील डाटा तुम्ही ट्रान्सपोज करून असा आडवा कसा आणू शकता, रोमध्ये कसा आणू शकता, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला तर मग बघूयात. सर्वात पहिले आपल्याला दिलेला डाटा आहे. इथे मंथ दिलेले आहे. तिथे जानेवारी, फेब्रुवारी हे मंथ दिलेले आहेत पूर्ण डिसेंबरपर्यंत. तर आता हे आपण सिलेक्ट करून घेणार सर्वात पहिले. त्याच्यानंतर ती कॉपी करणार. राईट क्लिक करून पण कॉपी करू शकता किंवा कंट्रोल सी वापरून पण कॉपी करू शकता. त्यानंतर ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची एक सेल. त्याच्यानंतर पेस्ट स्पेशलवरती क्लिक करायचं आहे. पेस्ट स्पेशलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पेस्टला ऑलच ठेवायचं, जशाला तसं ठेवायचं, ॲज इट इज ठेवायचं. त्याच्यानंतर एकदम खाली जाल तुम्ही, तिथं तुम्हाला स्किप ब्लँक्स आणि ट्रान्सपोज हा ऑप्शन दिसेल. ट्रान्सपोजवरती क्लिक करायचं, चेक करून घ्यायचं त्याला. त्याला चेक केल्याच्यानंतर ओके प्रेस करायचं आहे. जसं का तुम्ही ओके प्रेस केलं, तुम्ही इथे बघू शकता हे पूर्ण पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्ही इथे बघाल हे पूर्ण नावं जे काय आहेत की आडव्यामध्ये ट्रान्सपोज झालेली आहेत रोमध्ये. तसंच तुम्ही टेबलला पण करू शकता. तर आपण आता टेबलचं पण बघूया. आता इथे टेबल दिलेला आहे आपल्याला सेल्स रिपोर्टचा. या पूर्ण टेबलला सिलेक्ट करून घेतलं आपण. कंट्रोल सी प्रेस करून कॉपी केलं. त्याच्यानंतर ते आता कंट्रोल सी करून कॉपी केलं. त्याच्यानंतर आपण आता पेस्ट स्पेशलवरती जाणार. राईट क्लिक करून पेस्ट स्पेशलवरती गेलो. ट्रान्सपोज या ऑप्शनला चेक केलं आणि ओके प्रेस केलं. तुम्ही बघा, जसं का तुम्ही प्रेस केलं चेकला, ओके केलं, हा डाटा पूर्ण टेबल आडवा झालेला आहे. आता हे बघा, या इथे नाव दिसत नाहीये सेल्स रिपोर्ट. तर याच्यासाठी आपण रॅप टेक्स्ट हे वापर करू. रॅप द टेक्स्ट वापर करू. थोडी लेंथ वाढवू. ओके. डाटा पण दिसतोय आता सर्व. अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सपोज करू शकता. आता परत जर असा आडवा डाटा दिलेला असेल रोमध्ये, त्याला जर उभं टाइप हे करायचं, ट्रान्सपोज करायचं, ते कसं करणार आपण? सेम पद्धत आहे. कॉपी करणार, पेस्ट स्पेशलमध्ये जाणार, ट्रान्सपोजवरती क्लिक करणार आणि ओके प्रेस करणार. आता बघा हा डाटा उभा आलेला आहे. ह्याच प्रकारे तुम्ही वापर करू शकता आडवा किंवा उभा असा ट्रान्सपोज करण्यासाठी डाटाला रोमध्ये किंवा कॉलममध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.